हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे रेखा मराठी ब्लॉगमध्ये. आणि हे आहे माझं नाईटचं रुटीन. तर इव्हिनिंगसुद्धा नाही म्हणता येणार, कारण इव्हिनिंगला नाही, हे मी रात्री करत होते. मला अचानकपणे आठवलं की 2-3 दिवस झाले माझं चालू होतं इडल्या करायचं. तर आता इथे मी हे बघा स्वच्छ असे पांढरे शुभ्र धुवून घेतलेले आहेत तांदूळ. आणि हे तांदूळ मी 3-4दा धुतलेले आहेत. हे चमके आहेत. तुम्ही राशनच्या तांदूळाने सुद्धा बनवू शकता इडली, आणि मी सुद्धा बरेचदा बनवलेले आहेत. तर आधी स्वच्छ याच्यामुळं की तांदूळामध्ये जेही काही असतं तुम्हाला माहिती आहे, म्हणजे धूळ वगैरे काही पण पावडर वगैरे लावलेलं ते सगळं नीटनेटकं निघून जातं. आणि तांदूळसुद्धा पांढरे शुभ्र धुतल्या जातात आणि इडल्यासुद्धा आपल्या पांढऱ्या शुभ्र होतात. तर मी इथे 3-4 पाण्याने धुवून तांदूळ या पातेल्यात टाकलेले आहेत. कारण जसं मला आठवलं की मला इडल्या करायच्या आहेत, तर बरेचदा काय होतं, मला बरेच वेळा असतं की आता तांदूळ टाकायचे आहेत, डाळ टाकायची आहे, आणि विसरून जाते. आणि ब्लॉग बनवायचंसुद्धा विसरून जाते. आजसुद्धा तसंच होणार होतं. मी 2 पाण्याने आधी धुतले तांदूळ. मग मला आठवलं की चला तुमच्याबरोबर शेअर करूया. तर मग ब्लॉग बनवायला सुरुवात केली. तर 2 पाण्याने आधी धुवून झालं होतं. आता 2 पाण्याने धुवून घेतले, या पातेल्यात ठेवले भिजायला. तर मी हे ओव्हरनाईट ठेवणार आहे. 3-4 तासांनी सुद्धा होतात, पण आधीच मी आता लेट टाकलेले आहे, रात्रीचे 9-10 वाजता. तर आता 3-4 तासांनी काही मी याला काढणार नाही. मी सरळ आता मॉर्निंगला मिक्सरमधनं काढणार. आणि मग याच्या इडल्या पाहिजे तर 4 वाजेपर्यंतसुद्धा होऊ शकतात, कारण उन्हाळा आहे. जास्त फर्मट नाही होणार. 4 वाजेपर्यंत मॉर्निंगला काढलं तर पण होणार. नाहीतर मग एकदम दुसऱ्या दिवशी करायला कामी पडतात. कारण आता मी जर सकाळी रात्रीला मी इव्हिनिंगला टाकत असते, जसं 5-6 वाजता, तर मिक्सरमधनं 7-8ला काढल्या की त्या सकाळी करायला येतात. तर आता डाळ घेत आहे. या वाटीने मी 2-2.25 वाट्या तांदूळ घेतले होते. आज मी पहिल्यांदा कमी करत आहे, कारण माझा सार्थक त्याला खूप आवडतो, पण तो गेलेला आहे 10 दिवसाच्या NCC कॅम्पसाठी. तर तो कॅम्पसाठी गेलेला आहे, त्याच्यामुळे तो घरी नाही. तर म्हणून मी आता आमच्यासाठी कमीच करत आहे. तर मी या वाटीने 2-2.25 वाटी तांदूळ घेतले होते. आता इथे ह्या वाटीत जे टाकलेले अर्धी वाटी फक्त डाळ घेत आहे, कारण मी डाळ बरीच कमी टाकत असते. इडल्या खूप छान होतात. तर आता डाळसुद्धा स्वच्छ धुवून घेणार आणि भिजत ठेवणार. तर तुम्हाला ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझे ब्लॉग नेहमीच येत राहतात. काही कारणामुळं मी सांगत असते, काही कारण असलं आणि 2-3 दिवस जर मदत आले नाही त्याच्यामुळं. तर आता डाळ मी थोडीच घेतली आहे, त्याच्यामुळं ज्या वाटीने घेतली तर त्याच्यामध्येच मी टाकून देत आहे भिजायला धुवून. आणि आता हे ठेवते साईडला भिजण्यासाठी. तर तोपर्यंत जेही बाकीचे कामं आहेत ते आवरून घेते.
आता इथे भांडी लावून ठेवलेली आहे पटापट, कारण मी नाईटलाच भांडी घासून घेते. एखादाच असं होत असेल की आधीच मी इव्हिनिंगमध्ये 1-2 वेळा, म्हणजे जेव्हाही कधी असं झालं आहे की इव्हिनिंगच्या टायमातच 1-2 वेळा भांडी घासावी लागली, तेव्हा मग 3-3दा एखाद्या वेळेस कंटाळा आल्यासारखं होतं, तेव्हाच एखाद्या वेळेस राहिले तर राहिले, नाहीतर मी रात्रीलाच हमेशा भांडी घासून घेते जेवण वगैरे झाल्यावर, सगळं आवरून झाल्यानंतर. तर आता आधीच घासले होते त्याच्यामुळं ते चांगले सुकले पण. आणि तसंही तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर खूप आहे, उन्हाळा आहे, त्याच्यामुळं भांडी लवकरच सुकतात. तर आता लावून पण ठेवलेले आहेत. तर आजचा व्लॉग तुम्हाला छोटासा कसा वाटला ते नक्की सांगा लाईक कमेंट्स करून, आणि बघता बघता व्हिडिओला लाईक करूनच द्या, कारण विसरून जाता तुम्ही.